षटकातील पहिला चेंडू घेऊन सज्ज होतोय उजव्या हाताचा गोलंदाज एक जलदगती गोलंदाज अजित सौंदलगेकर. बॅटिंगसाठी स्ट्राईक वरती दिसतोय तो शिवाजी पडळकर, नॉन स्ट्राईक वरती तो किरण जंगम. षटकातील पहिला चेंडू एक उंचपुरा गोलंदाज अजित सौंदलगेकर. पहिला चेंडू लो फुल टॉस मिडविकेटच्या क्षेत्रात खेळून काढलाय. एकेरी धाव येते. एकेरी धावेनंतर खातं खोललं जाते, सुरुवात होते. कोण आहे? वाडी दोन्ही संघाने विनंती आपण तयार राहायचं आहे. बट कनंगले आणि सिरपेवाडी. एकेरी धावाने सुरुवात झाली आहे. षटकातील दुसरा चेंडू घेऊन सज्ज झालाय तो अजित सौंदर्यकर आणि सामोर जाईल यावेळा डावखुरा फलंदाज किरण जंगम. सुंदर असा चेंडू, सुरेख पद्धतीचा हा चेंडू पाहायला भेटलाय. जाऊन आदळलाय पायांच्या वरती. बॅटची कोणत्या प्रकारचा संपर्क नाही, निर्धाव चेंडू पाहायला भेटलाय. बटकर्णी संघाचे सहर्ष असे स्वागत. आपण आपल्या दिलेल्या वेळेमध्ये आपण या ठिकाणी आलात याबद्दल आपलं सर्वप्रथम हार्दिक असं स्वागत. अजित षटकातील तिसरा चेंडू उजव्या हाताचा गोलंदाज ओव्हर द विकेट 12 करतोय. यानंतर सुंदर असा फटका खेळलाय. डीप स्केलर क्षेत्ररक्षक पाहायला भेटलाय. विश्वास पाटील यांच्या माध्यमातून एक सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि तितकीच सुरेख फेकी. मात्र याच दरम्यान दोन्ही फलंदाजांनी इथे मात्र एक धावेची पूर्तता केलेली आहे. म्हणजेच स्कोरबोर्ड आता पोहोचलाय तो 2 वरती. सुरुवात थोडीशी संत पाहायला भेटली आहे. कारण आता जर पाहिले गेलं तर अर्ली सुरुवात आहे. आत्ताच इथं मात्र 3 चेंडूचा खेळ झाला आहे. चौथा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज होतो तो अजित. सामोर जाईल शिवाजी पडळकर. ओहो, आणखीन एक सुरेख चेंडू आहे, सुंदर चेंडू आहे आणि अजित सौंदलगेकर यांनी इथं आपली छाप सोडली पहिल्या 4 चेंडूच्या माध्यमातून. कारण समोरचे दोन्ही फलंदाज जर पाहिले गेले आपण तर हार्ड हिटर फलंदाज आहेत, मोठे फटके खेळणारे फलंदाज आहेत. मात्र थोडेसे लगाम लावली आहे पहिल्या षटकातून आणि पहिल्या 4 चेंडूच्या माध्यमातून एक चांगलं क्रिकेट पाहायला भेटते. अजित सौंदलगेकर एक उंचपुरा असा हा गोलंदाज उजव्या हाताचा मारा करतोय ओव्हर द विकेट. इथं मात्र शिवाजी पडळकरच्या स्लॉटमध्ये आलाय चेंडू आणि यावेळा खेळून काढलाय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या माध्यमातून चौकारासाठी. चौकार आलाय. चौकारात धावसंख्या वाढली, धावसंख्या वाढून पोहोचते ती 6 अशी झाली आहे. शिवाजी पडळकर या फलंदाजाला जास्त काळ आपण शांत ठेवू शकत नाहीये. हा फलंदाज आक्रमक शैलीसाठी प्रसिद्ध असणारा एक हार्ड हिटर फलंदाज आहे. यावेळाही चेंडूमध्ये कोणत्या प्रकारची खराबी नव्हती खरी, मात्र फलंदाजाचं कौतुक करावं लागेल. एक चांगला फटका पाहायला भेटलाय. अजित आतापर्यंत पाहिलं गेलं तर अजितच्या माध्यमातून चांगली कामगिरी पाहिली भेटली आहे. षटकातील शेवट चेंडू घेऊन सज्ज होतोय तो अजित. शेवटच्या चेंडूसाठी मात्र क्षेत्ररक्षण थोडंसं बदललं जाते अजित यांच्या माध्यमातून. कारण मागच्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर मात्र आता क्षेत्ररक्षण मध्ये बदल पाहायला भेटतोय. अजित षटकातील शेवटचा चेंडू. हो, यावेळा मात्र डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळणारा चेंडू उंच हवेत आहे. झेल इथं मात्र मैदानाला दान झाला. झेल सुटलाय कुणाचा? शिवाजी पडळकरचा झेल सुटलाय. फारच महागडं ठरू शकतं आपल्याला हे क्षेत्ररक्षण, खराब क्षेत्ररक्षण. कारण शिवाजी पडळकर सारख्या फलंदाजाचा झेल सुटणं म्हणजेच आ बैल मुझे मार अशीच ही कहावत आहे. कारण हा फलंदाज फारच आक्रमकरित्या खेळताना आपण अनेकदा पाहिलंय आणि या क्षेत्ररक्षण जे खराब क्षेत्ररक्षण पाहायला भेटतं यावरती अजित मात्र नाराज झालाय. कारण गोलंदाजाने आतापर्यंत जी कामगिरी केली आहे, पहिल्या षटकातून 7 धावा, अत्यंत सुंदर गोलंदाजी केली आहे. हा झेल जर पकडला गेला असता तर नक्कीच गलगली संघाच्या वरती दबाव आला असता. कारण शिवाजी पडळकर हा गलगली संघातील फलंदाजीचा प्रमुख स्तंभ आहे आणि या स्तंभाला भेदण्याचं काम नक्कीच अजित यांच्या माध्यमातून झालं होतं. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण झालंय खरं, कारण एक नवोदित क्षेत्ररक्षक दिसतोय, नवोदित खेळाडू दिसतोय आणि इथं मोटिवेट करणं गरजेचं आहे. कारण या क्रिकेटसाठी
आपल्याला गरजेचे असतात ते एक गावातून 11 खेळाडू हे होणं फार गरजेचं असतं. आणि एक नवोदित खेळाडू आहे, मला वाटतं 16-17 वर्षाचा हा खेळाडू आहे आणि इथं त्याला थोडंसं मोटिवेट करणं गरजेचं आहे. पाहिजे गोलंदाजी मार्कवरती बदल पाहायला भेटतोय. गोलंदाजी मार्कवरती कोणाला पाचारण करण्यात येते. गोलंदाजी मार्कवरती संग्राम अंकुशे म्हणजे पिंटू अंकुशे यांच्याकडे मात्र चेंडू सुपूर्द केलाय. संग्राम अंकुशे गोलंदाजी मार्कवरती दाखल होतोय. राईट हँड राऊंड विकेट मारा करेल आणि यावेळा मात्र पोलीस स्टेशन एंड कडून गोलंदाजीसाठी संग्राम आणि क्षेत्ररक्षण आता मात्र आपण पाहतो की बॉर्डरवरती 5 क्षेत्ररक्षक आपल्याला दिसतात, कारण पॉवर प्लेचं एकमेव षटक होतं आणि त्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. क्षेत्ररक्षण आता मात्र बदललं जाते. संग्रामचा पहिला चेंडू आणि या चेंडूवरती मोठा फटका खेळायला प्रयत्न केला. चेंडू उंच हवेत आहे. याही वेळा क्षेत्ररक्षक चेंडू भरून पोहोचू शकला नाही आहे. मात्र या दरम्यान दुहेरी धाव पूर्ण करण्यात यश आले फलंदाजांना. या 2 धावांची धावसंख्या वाढते. धावसंख्या वाढून पोहोचली आहे ती आता 9 अशी. सलग 2 चेंडूवरती इथं मात्र शिवाजी पडळकरला जाळ्यामध्ये फसवण्याचा प्रयत्न केला गेलाय गोलंदाजीच्या माध्यमातून. हो यावेळा मात्र बॅटच्या ओहो आणखीन एक इथं जेल ड्रॉप झालाय. सुरुवातीला तरी असं वाटलं होतं की मोठा फटका आलाय, मात्र क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. मात्र झेल पकडायला हवा होता, कारण आपल्याला हाफ चान्सला सुद्धा कन्वर्ट करावा लागणार आहे. आजचे प्रमुख पाहुणे या ठिकाणी सुनील सूर्यवंशी साहेब, हिरुगडे साहेब यांना या ठिकाणी चांद साहेबांच्या हस्ते या ठिकाणी सन्मानित करण्यात येते. धावसंख्या पाहिली गेली तर 10 अशी झाली आहे. सुनील हिरुगडे सरांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. यावेळा अलेक्साच्या दिशेने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये कोणत्याही प्रकारचा संपर्क पाहायला भेटला गेला नाहीये. निर्धाव चेंडू इथं मात्र पाहायला भेटला गेलाय. संग्राम अंकुशे गोलंदाजी मार्कमध्ये दिसतोय. या षटकातील पुढील चेंडू घेऊन सज्ज होतोय, सामोर जातोय तो किरण. आणखीन एक चांगला चेंडू पाहायला भेटलाय. सुंदर असा चेंडू पाहायला भेटलाय. बॅक टू बॅक निर्धाव चेंडू इथं मात्र पाहायला भेटले तर संग्राम अंकुशे यांच्या माध्यमातून. संग्राम अंकुशे आपण सातत्यानं या गोलंदाजाला गोलंदाजी करताना पाहत नाही, कारण कोडणीचा संघ विशेषतः अशा प्रकारच्या स्पर्धेतून आपण खेळताना जास्त पाहिला नाही आहे. मात्र अनेक प्रकारच्या लीग असतात, या लीगमधून मात्र संग्राम अंकुशे खेळताना दिसतात. मात्र त्या ठिकाणी फलंदाजीच करणं ते पसंत करतात. इथं मात्र गोलंदाजीमध्ये आता आपली छाप सोडली आहे. नक्कीच सुंदर गोलंदाजी पाहायला भेटली आहे. सलामीचे दोन्ही विस्फोटक फलंदाज मैदानात असताना देखील सुद्धा इथं मात्र सलग 3 चेंडू निर्धाव फेकण्यात यश आले संग्राम अंकुशे यांना. सातत्याने गोलंदाजी नक्कीच केली नसली गेली तरी मात्र इथं या आपल्या पहिल्या षटकातून आपल्या संघासाठी महत्त्वाची जबाबदारी पार पाडताना दिसत आहेत संग्राम अंकुशे. षटकातील पुढील चेंडू इथं मात्र स्लॉट मधला चेंडू आहे. फटका खेळलाय मोठा. पुन्हा एकदा झेल सुटलाय. या दरम्यान दुहेरी धाव कन्वर्ट केली गेली आहे. पुन्हा एकदा झेल सुटतोय. नक्कीच पाहिलं गेलं तर थोडंसं क्षेत्ररक्षण जे आहे ते थोडंसं खराब ठरलंय आतापर्यंत. मात्र गोलंदाजांनी कामगिरी बाकी चोख पार पाडली आहे. 2 षटकाचा खेळ संपला. धावसंख्या आहे ती 12. पहिल्या षटकातून 7 आणि दुसऱ्या षटकातून 5 धावा. तेही शिवाजी पडळकर आणि किरण जंगम सारखे फलंदाज मैदानामध्ये असताना म्हणजेच गोलंदाजांनी अत्यंत सुंदर कामगिरी केली आहे. आता पाहिलं गेलं तर एक षटक झालंय पिंटू अंकुशे यांचं, म्हणजे संग्राम अंकुशे यांचं. एक षटक अजितच्या माध्यमातून सुद्धा फेकले गेले. विश्वास पाटील यांचं एक षटक असेल आणि मग चौथ्या षटकासाठी आपल्याला मात्र गोलंदाज शोधावा लागणार आहे. म्हणजेच अजूनही या सामन्यामध्ये वापसी करण्याचा प्रयत्न नक्कीच गलगली संघाकडून असणार आहे, कारण एक शेवटचं षटक, चौथं षटक यासाठी मात्र आपल्याला एका गोलंदाजाची गरज भासणार आहे. विश्वास पाटील गोलंदाजी मार्कमध्ये दाखवला होतोय. कोडणी संघाचा आणखीन एक अनुभवी गोलंदाज आहे. संग्राम अंकुशे असतील किंवा अजित सौंदलगेकर असतील, यांनी मात्र आपली कामगिरी चोख पार पडली आहे. आणि आता मात्र विश्वास पाटील
गोलंदाजी मार्कवरती दाखल होतोय. 2 षटकाचा खेळ संपला. धावसंख्या ती 12, पहिल्या षटकातून 7 आणि दुसऱ्या षटकातून 5 धावा आल्या होत्या. चेअरमन चषक या स्पर्धेतील आजचा हा तिसरा दिवस आहे. तिसऱ्या दिवसातील पहिल्या लढतीच्या माध्यमातून आपण या ठिकाणी आपल्या भेटी चालू आहे. षटकातील पुढील चेंडू घेऊन सज्ज होतोय तो विश्वास. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन विश्वास. उजव्या हाताचा गोलंदाज राऊंड द विकेट मारा करतोय. सामोर जातोय तो शिवाजी पडळकर. ओहो, आणखीन एक सुंदर चेंडू पाहायला भेटलाय. पहिला चेंडू विश्वास पाटील यांचा शिवाजी पडळकर यांच्यासाठी शरीराचा वेध घेऊन जाणारा चेंडू. इथं मात्र एक सुंदर चेंडू आणि याच चेंडूवरती थोडासा डिफेन्सिव्ह मोडमध्ये पाहायला भेटलाय शिवाजी. निर्धाव चेंडूने सुरुवात झाली आहे षटकाची. षटकातील दुसरा चेंडू. आणखीन एक चांगला चेंडू आहे. तितकाच सुरेख स्ट्रोक पाहायला भेटला. यावेळेस चेंडू जाईल सीमारेषा पार 4 धाब्यांसाठी. शिवाजी पडळकरच्या बॅटमधून सनसनीत झणझणीत चौकार आलाय आणि चौकारानं धावसंख्या वाढली आहे. धावसंख्या वाढून पोहोचली ते 16 असे. नक्कीच चेंडू चांगला होता, मात्र चांगल्या चेंडूवरती सुद्धा तितकाच सुरेख फटका पाहायला भेटलाय आणि ज्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक नसतो त्याच क्षेत्रातून हा चेंडू गेलाय सीमारेषे पार. म्हणजेच एक सुंदर असा स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला भेटलाय. षटकातील पुढील चेंडू विश्वास पाटील. यावेळा लो फुलटॉसचा चेंडू. याही वेळा झेल मैदानाला दान झाला. प्रयत्नच केला गेला नाही शतककडून झेलचा. झेल झाला असता. थोडंसे एफर्ट कमी पडलेत. एकेरी धावाले पिंटू अंकुशे हे सांगतात की चेंडू थोडंसं समोर होता नक्कीच, पण प्रयत्न करणं गरजेचं होतं. एकेरी धावाले. एकेरी धाव्यानंतर धावसंख्या वाढली. धावसंख्या वाढून पोहोचते ती आता 17 अशी झाली आहे. आता मात्र किरण जंगम स्ट्राईक वरती पाहायला भेटेल. डावखुरा फलंदाज. क्षेत्ररक्षण बदललं जाते किरणसाठी. विश्वास. सुरेख चेंडू आहे. सुंदर चेंडू आहे. यावेळा लेग साईडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न केलाय खरा पण या चेंडूवरती फलंदाजाला बीट करण्यात यश आले गोलंदाजाला. आणि आतापर्यंतची जर गोलंदाजी पाहिली तर सुंदर गोलंदाजी आली. आतापर्यंत 16 चेंडूचा खेळ मागे पडलाय आणि स्कोरबोर्डवरती 17 धावा आहेत. म्हणजेच गोलंदाजांनी आपली कामगिरी चोख पार पाडली. थोडंसं क्षेत्ररक्षणचं जर संयोग लाभला असता तर काही ते वेगळं चित्र पाहायला भेटलं गेलं असतं. इथं मात्र बॅटची एज होती. आणखीन एक झेल मैदानाला दान झाला की काय असंच या ठिकाणी इंडिकेट होतंय. कारण ज्या पद्धतीनं पाहायला भेटलंय गोलंदाजाचं रिॲक्शन यावरून असंच लक्षात आलंय की थोडासा याही वेळा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र फटक्यामध्ये इतकासा दम नव्हता आणि या चेंडूवरती आणि आता मात्र फलंदाज बाद झालाय. एकेरी धाव करून धावबाद झालाय किरण. 3 षटकाचा खेळ संपलाय. स्कोरबोर्डवरती 18 धावा लागलेत. शेवटचं षटक आहे आणि शेवटच्या षटकामध्ये आता मात्र गोलंदाजी मार्कवरती पाहणं गरजेचं असणार आहे. कोणाकडे चेंडू जातोय. बॅटिंगसाठी नवीन फलंदाज होतो धनंजय. किरण जंगम यांनी 9 चेंडूचा सामना केला आणि 4 धावा करून धावबाद झालेत. म्हणजेच 9 चेंडूचा सामना केला तो शिवाजी यांनी. शिवाजीच्या बॅटमधून 2 चौकार आपण पाहिलेत. आणि 14 धावावरती खेळतो तो शिवाजी. आता पाहिलं गेलं तर खऱ्या अर्थानं कोडणी संघानं आतापर्यंत एकही एक्स्ट्रा डाव केलेला नाही आहे. नो बॉल किंवा व्हाईट बॉल पाहायला भेटले नाहीत. म्हणजेच गोलंदाजीने आपली कामगिरी चोख पार पाडली आहे. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकाची गोलंदाजी मार्कवरती तौफिक येतोय. तौफिक गोलंदाजी मार्कवरती शेवटचं षटक तौफिक पाहणं गरजेचं असणार आहे. शेवटचं षटक कशा पद्धतीने डिलिव्हर केलं जाते, कारण स्कोरबोर्डवरती धावा जरी आपण पाहिलं तर 18 धावा, फक्त 18 धावा आहेत. मात्र शिवाजी पडळकर हा फलंदाज अद्याप मैदानावरती आहे. या षटकातून शिवाजीची अपेक्षा असणार की 20पेक्षा जास्त धावा बनवल्या जाव्यात, कारण एक मोठं टार्गेट 40 धावापर्यंत असणं गरजेचं असणार आहे. कारण आपण जर पाहिलं गेलं तर समोरच्या संघामध्ये
सचिन देशमुख सारखा एक फलंदाज सुद्धा आपण पाहणार आहोत. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकासाठी गोलंदाजी मार्कमध्ये तौफिक येतोय. उजव्या हाताचा गोलंदाज ओव्हर द विकेट मारा करतोय. पहिला चेंडू शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता आणि खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर शिवाजी पडळकरसाठी एक आयडल चेंडू होता. मात्र बॅट थोडंसं आधी फिरलंय आणि चेंडू मात्र निर्धाव आला. चेंडू आणि बॅटमध्ये कोणत्या प्रकारचा संपर्क नाही आणि निर्धाव चेंडू पाहायला भेटलाय. तौफिक षटकातील दुसरा चेंडू. पुन्हा एकदा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू. याला मोठा फटका खेळलाय. चेंडू गेला सीमारेषा पार 6 धाव्यांसाठी. शिवाजी फडळकरसाठी एक गिफ्ट होता कारण शॉर्ट पिच पद्धतीचे चेंडू आणि शिवाजी फडळकर ज्याचं हिटिंग झोन आहे या क्षेत्रामध्येच हा चेंडू खेळला गेलाय आणि षटकारानं धावसंख्या वाढली आहे. धावसंख्या वाढून पोहोचली ती 24 असे होते. अद्याप 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. या 4 चेंडूच्या माध्यमातून इथं मात्र अपेक्षा असणार आहेत की अजूनही 15-16 धावा इथं मात्र बनल्या जातील आणि 40च्या वरचं आव्हान उभं करावं लागणार आहे. कारण समोरच्या संघात जर आपण पाहिलं तर सचिन देशमुख नावाचं एक वादळ सुद्धा आपण पाहणार आहोत. कारण सचिन देशमुखचा खेळ आम्ही अनेकदा पाहिला आहे. एक हार्ड हिटरचा फलंदाज आहे आणि ज्या पद्धतीत शिवाजी पडळकर फलंदाजी करतो त्याच शैलीचा फलंदाज आहे सचिन देशमुख. या दरम्यान आपण पाहतोय तौफिक येतोय षटकातील तिसरा चेंडू घेऊन. यावेळा मात्र बॅटची येत लागले पाहायचं यावेळा तर झेल पकडला जातो का. इथं मात्र झेल पकडला गेलाय. शिवाजी पडळकरचं काम इथं तमाम झालंय. शिवाजी पडळकरसाठी जे प्रसिद्ध असणारा हा फलंदाज की मोठी फटकी खेळण्यासाठी आणि त्याच्यासाठी जो आयडल चेंडू होता शॉर्ट पिच पद्धती या चेंडूवरती फसलाय शिवाजी. बाद झालाय. चांगली फलंदाजी संघासाठी केली खरी पण अपेक्षा इतक्या धावा बनवल्या नाही आहेत संघानं आणि इथं मात्र फलंदाज बाद झालाय. आणि आता शेवटच्या 3 चेंडूसाठी मैदानात दाखल होतो तो युवराज सुतार. आणि एक आयकॉनिक खेळाडू खडकेवाडा गावचा हा खेळाडू आहे आणि याच खेळाडू जर आपण जर पाहिलं गेलं तर मोठी फटकी खेळण्याची नक्कीच क्षमता असणारा पण युवराज 4थ्या क्रमांकावरती खेळतोय हे पाहून थोडंसं आश्चर्य वाटते. कारण युवराज सारखा एक मोठा फलंदाज इथं मात्र खालच्या क्रमांकावर खेळतोय. आता मात्र युवराजसाठी फक्त 3 चेंडूच अवेलेबल असणार आहेत. पण चांगली फलंदाजी केली. 12 चेंडू आणि 20 धावा करून माघारी परतलाय तो शिवाजी. एक षटकार 2 चौकाराच्या साह्यानं इथं मात्र 20 धावा केले शिवाजी पडळकर यांच्या माध्यमातून. आता मात्र शेवटचे 3 चेंडू आहेत बॅटिंगसाठी. नवीन फलंदाज आला तो युवराज सुतार. सुरेख फटका आहे. सुंदर फटका आहे. चेंडूला पाठवलं या वेळा सीमा रेषेच्या बाहेर 6 धाव्यांसाठी. षटकारानं धावसंख्या वाढते. धावसंख्या वाढून पोहोचते ती 30 अशी. नक्कीच इथं मात्र युवराज सुतार याला जास्तीत जास्त चेंडू खेळणं गरजेचं होतं. मात्र शेवटच्या 3 चेंडूचं युवराज सुतारला भेटतायत. पण युवराज सुतार या 3 चेंडूवरती सुद्धा नक्कीच आपल्या संघासाठी मोठी धावसंख्या उभारण्यात प्रयत्न करेल. पाहणं गरजेचं आहे. शेवटचे 2 चेंडू अद्याप बाकी आहेत आणि हे धावसंख्या जर पाहिलं तर 30 अशी झाली आहे. तौफिक या षटकात आतापर्यंत पाहिलं गेलं तर 2 षटकार खेचले गेले तौफिकच्या विरोधात आणि आतापर्यंत पाहिलं गेलं तर गोलंदाजाचं जर पाहिलं गेलं तर पहिल्या षटकातून 7, दुसऱ्या षटकातून 5 आणि तिसऱ्या षटकातून 6 धावा आलेत. म्हणजेच गोलंदाजी कामगिरी चोख केली. हे जे षटक चालू आहे हे 4थं षटक थोडंसं महागडं ठरतंय. एकंदरीत गोलंदाजीचा जर आपण जर लेखाजोखा पाहिला तर शेवटचे 2 चेंडू अद्याप बाकी. इथं मात्र निर्धाव आलाय चेंडू. ऑफस्टम्पच्या खूपच बाहेर चेंडू मात्र शफल झाला होता फलंदाज आणि मोठा फटका करण्याचा प्रयत्न केला लेग साईडच्या माध्यमातून. आता इथे निर्धाव आलाय चेंडू. आता जर पाहिले गेलं तर शेवटचा चेंडू आहे. धावसंख्या इथे 30. तौफिक या वेळा लेगच्या दिशेने खेळून काढला चेंडू. डीपवरती क्षेत्ररक्षण पाहायला भेटला पिंटू अंकुशे. सुंदर असं क्षेत्ररक्षण. एकेरी धाव आले. धावसंख्या झाली ते 31. म्हणजेच 4 षटकाचा खेळ आता मात्र संपलाय. 31 धावा बनवण्यात यश आलंय गलगली संघाला. म्हणजेच आता 32 धावांचं आव्हान कोडणी संघाच्या समोर असणार आहे. पाहिलं गेलं तर एकंदरीतच गोलंदाजांनी अत्यंत सुंदर कामगिरी केली. अजितने आपल्या एकमेव षटकातून 7 धावा दिल्या होत्या. संग्राम अंकुशे यांनी 5 धावा खर्च केल्या होत्या. विश्वास यांच्या षटकातून 6 धावा आल्या होत्या आणि तौफिकच्या षटकातून शेवटचं षटक म्हणजे स्लॉग ओव्हरचं जे षटक आहे इथून 13 धावा आल्या होत्या. आता पाहिलं गेलं तर 4 षटकाचा खेळ यातलं स्लॉग ओव्हरचं षटक कुठलं म्हणायचं कारण
4 षटकाच्या या खेळामध्ये प्रत्येक चेंडूवरती फलंदाज नक्कीच मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करत असतात आणि टेनिस बॉल क्रिकेटची हीच खासियत आहे, कारण आपल्याकडे अवेलेबल चेंडू असणारे 25 ते 30 चेंडू आपल्याकडे खेळण्यासाठी अवेलेबल असतात आणि याच दरम्यान जाऊन आपल्याला आपला खेळ दाखवायचा असतो. त्यामुळं सर्व संघांना सुद्धा विनंती आहे की आपण अगदीच 11ची टायमिंग दिली असेल तर 10:30 वाजता मैदानात असणं गरजेचं आहे, किंवा 10ची टायमिंग दिली असेल तर आपण 9:30ला मैदानात असणं गरजेचं आहे. कारण आपण पाहतो की 2 आयकॉन आपण एका संघातून घेऊन खेळत असतो आणि त्याच आयकॉनसोबत आपल्याला फक्त 4 षटकं जर खेळावं लागत असतील तर मग आपण आयकॉनचा खेळ चांगला पाहू शकत नाही, किंवा ग्रामीण भागातील जे टॅलेंट आहे याला मात्र उभारी इथे मिळू शकत नाही. जर 6 षटकाचे सामने असते तर नक्कीच आयकॉन सुद्धा खेळला असता आणि ग्रामीण भागातील खेळाडू सुद्धा खेळण्याची संधी मिळत असते. कारण आपण काल मयूर कारंडेला इथं खेळताना पाहिले, पण मयूर कारंडेसाठी चेंडू वाचायचे किती, 5 ते 6 चेंडू वाचायचे. पण मयूर कारंडेचा खेळ जर पाहायचा असेल तर आपल्याला 6 षटकाचा सामना ठेवावा लागेल. तर 6 षटकाचा सामना ठेवायचा असेल तर आपल्याला काय करावं लागणार आहे, तर शार्प 9:30 वाजता संघानं मैदानावरती असणं गरजेचं आहे. पण 11 वाजून गेले तरी पहिला चेंडू पडला नव्हता. संयोजक इथं मात्र 9 वाजल्यासनं इथं सगळ्या अरेंजमेंट करण्यामध्ये व्यस्त होते, मात्र टीम्स येत नाही आहेत. नक्कीच ग्रामीण पटलावरतील तरुणांना एक चांगली संधी मिळावी. KSPL असेल, ISPL असेल, अशा अनेक स्पर्धा आता टेनिस बॉल क्रिकेटच्या होताना दिसत आहेत आणि अशा स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या ग्रामीण भागातील खेळाडूसुद्धा पुढे सरकावेत हीच इथल्या संयोजकांची अपेक्षा असते. मात्र आपण ग्रामीण टीम्स म्हणून काय करतोय, आपण कुठल्याही प्रकारच्या टाईमचे जे जे आपल्याला लिमिटेशन आहे इथं मात्र याच्यावरती आपण लक्ष देत नाही आणि येत्या काळात अशा चुक्या आपल्याकडनं घडून येत. आपल्याला जर टायमिंग दिली असेल 10ची तर आपण 10च्या आधीच 10 मिनटं मैदानावरती असणं गरजेचं असणार आहे. कारण आता जर पाहिलं तर आयकॉन म्हणून जो खेळणारा खेळाडू आहे शिवाजी बडळकर असेल किंवा सचिन देशमुख असतील, यांचा जर खेळ पाहायचा असेल तर आपल्याला 24 चेंडूत किंवा 10 चेंडूत किंवा 12 चेंडूत त्यांना जज करता येऊ शकत नाही आपल्याला. त्यामुळे जास्तीत जास्त चेंडूचा खेळ असेल तर नक्कीच ते खेळाडू चांगली कामगिरी करून दाखवतील आणि यासाठी या प्रत्येक ग्रामीण खेळाडूंना विनंती आहे की आपण अगदीच टायमिंग जे आपल्याला दिलेल्या टायमिंगमध्ये आपण उपस्थित असणं गरजेचं आहे. बट कनंगले आणि सिरपेवाडी संघाला विनंती आहे आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. बट कनंगले आणि सिरपेवाडी दोन्ही संघांना विनंती आहे आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. आणि मैदानात दाखल होतो तो सचिन देशमुख, कळंबा येथून बिलॉंग करणारा हा खेळाडू, कोल्हापूर भागातून येणारा हा खेळाडू आणि दुसरीकडे ओढणीतील एक सुपरस्टार खेळाडू संग्राम अंकुशे हे सुद्धा मैदानात दाखल होताना दिसत आहेत. आपण शिवाजी पडळकर यांना खेळताना पाहिले, आपण आता खेळताना पाहणार आहोत ते सचिन देशमुख यांना. आपण जर पाहिलं तर डगलस मर्लेर असतील, ॲबी डिव्हिलियर्स असेल, ब्रँडन मॅककुलम असेल, सूर्यकुमार यादव असेल, यांच्या शैलीतील हे फलंदाज आहेत. यांना लॉंग ऑन मिडविकेटपेक्षा डीप स्क्वेअर लेग किंवा फाईन लेग क्षेत्रात जास्त चेंडू खेळणं आवडतं आणि आपण शिवाजी बडकरची फलंदाजी पाहिली आहे त्याच शैलीचा हा फलंदाज आहे सचिन देशमुख. आपण पाहू शकाल की डीप स्क्वेअर लेग आणि फाईन लेग क्षेत्रातून धावा कशा जमवायच्या हे चांगलं या फलंदाजाला माहीत आहे आणि याच क्षेत्रातून जास्तीत जास्त धावा या माध्यमातून बनवल्या जात आहेत. या स्पर्धेतील तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातील पहिली लढत आपण पाहतोय. 32 धावांचं मापक असं आव्हान आहे आणि या आव्हानाला पेलण्यासाठी सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे. सचिन देशमुख आणि सचिन देशमुखच्या सोबतीला पिंटू अंकुशे म्हणजेच संग्राम अंकुशे. सचिन देशमुख स्ट्राइक वरती, नॉन स्ट्राइक वरती तो संग्राम. हॅलो, गोलंदाजी मार्क वरती दाखल झाला तो हरी. बत्तीस धावांचं मापक असं आव्हान आणि आव्हानाला पेलण्यासाठी मैदानात दाखल झाला तो सचिन देशमुख आणि सचिनच्या सोबतीला आहे तो संग्राम अंकुशे. गोलंदाजी मार्कवरती एक गलगली संघातील
प्रसिद्ध असा गोलंदाज हरी. पहिले षटक हे पॉवर प्लेचं षटक. या दरम्यान दोनच क्षेत्ररक्षक हे 30 सर्कलच्या बाहेर राहू शकतात. पहिला चेंडू आणि पहिल्याच चेंडूवरती मोठा प्रहार पाहायला भेटलाय. चेंडू गेलाय सीमा रेषा फार 4 धावेंसाठी. चौकार आलाय. चौकारानं खातं खोललंय. 32 धावांचं आव्हान आहे. या 32 धावांच्या आव्हानाला इथं मात्र सुरुवात पाहायला भेटते ती आक्रमक अशी सुरुवात. पहिलाच चेंडू चौकारानं खातं खोललंय. श्री गणेशा होतोय चौकारानं. इथं श्री गणेशा केला गेलाय. या 32 धावांची रनचेस आहे आणि या रनचेसला अत्यंत सुंदररित्या इथं मात्र सुरुवात झाली आहे. बट कनंगले आणि श्रीपेवाडी संघाला विनंती आहे आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. हरी उजव्या त्याचा गोलंदाज कॉमेंट्री बॉक्स कडून या षटकातील दुसरा चेंडू घेऊन सज्ज होतोय. पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेरील चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय पण इथं मात्र चेंडू निर्धाव पाहायला भेटलाय. सुंदर असं क्षेत्ररक्षण. निर्धाव चेंडू. पहिला चेंडू नक्कीच चौकार आला होता मात्र दुसऱ्या चेंडूवरती इथं मात्र निर्धाव चेंडू फेकण्यात यश आले हरीसाठी. पाहायचं हरी काय करतोय. षटकातील पुढील चेंडू घेऊन सज्ज होतोय. समोर जातोय तो सचिन देशमुख. यावेळा मात्र ऑफस्टंपच्या बाहेरील चेंडू पंचाने इथं हात केलेत समांतर म्हणजेच धाव येते अवांतर. या अवांतर धावेनंतर धावसंख्या वाढली आहे. धावसंख्या वाढून पोहोचते ती 5 अशी होते. 32 धावांची गरज आहे म्हणजे 5 बनलेत. 27 धावा अद्याप आपल्याला बनवायच्या आहेत. आणि 27 धावा कशा पद्धतीने बनल्या जातात हे पाहणं. ओहो काय फटका खेळलाय. सुंदर असा फटका आहे. क्षेत्ररक्षक नक्कीच चेंडूच्या मागे येत होता मात्र चेंडू जातोय सीमारेषा पार 4 धावेंसाठी. सुरेख फटका पाहायला भेटलाय. सचिन देशमुखला फलंदाजी करताना मी ज्यावेळेला पाहिले त्यावेळी फाईन लेग आणि डीप स्केलच्या दिशेने फटके खेळताना मी पाहिलं होतं. हे फटके मी सचिनच्या बॅटमधून पहिल्यांदा पाहतोय. नक्कीच चौपेर फटकेबाजी करणारा हा फलंदाज आहे. नक्कीच पुढच्या वेळा मात्र कॉमेंट्री करताना मी सचिनच्या या हिटिंग झोनविषयी सुद्धा सांगेन कारण आत्ताचे दोन्ही जर फटके पाहिले तर सुरेख फटके पाहायला भेटतात. यावेळा मात्र आता लॉंग ऑफच्या दिशेनं शिवाजी पडळकर यांना फुलटॉस चेंडू रिव्हर्सचं अस्त्र वापरलं गेलं होतं मात्र हरी इथं मात्र चतुर गोलंदाज आहे. सचिनचे इरादे इथं ओळखले गेले आणि इथं मात्र थोडासा तयार होता तो हरी. षटकातील पुढील चेंडू त्यामुळे स्टंपवरचा चेंडू. इथं मात्र जर चेंडू पकडला गेला असता तर थोडासा टच अँड गोलचा मामला होता खरा मात्र एकेरी धाव आले. एकेरी धावेनंतर धावसंख्या वाढली. धावसंख्या होती 29. 5 चेंडू आले. धावसंख्या होती ती 10. षटकातील पुढील चेंडू याही वेळा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय मात्र चेंडू आणि बॅटवरती कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही आहे. षटक संपले. पहिल्या षटकातून 10 धावा आलेत. आपल्याला जिंकण्यासाठी 32 धावांची गरज होती. 10 आलेत म्हणजेच अद्याप आपल्याला 22 बनवायचे आहेत. 18 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. आता पाहणं गरजेचं असणार आहे गोलंदाजी मार्कवरती कोणाला पाचारण करण्यात येतं कारण या संघाकडे जर गोलंदाजी पाहिली गेली तर नक्कीच युवराज सुतार यांच्याकडे एक षटक असणारे वैभव याच्याकडे सुद्धा एक षटकासाठी जावं लागेल. गोलंदाजी मार्कवरती युवराज सुतार. विजयासाठी 22 धावांची गरज आहे. 18 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. युवराज षटकातील पहिला चेंडू घेऊन सज्ज होतोय. उजव्या हाताचा गोलंदाज ओव्हर द विकेट मारा करतोय.
आणि यावेळेला फक्त पोलीस स्टेशन एंड कडून गोलंदाजी करताना दिसतो तो युवराज. यावेळेला लेग साईड दिशेने फटका खेळला, डीपवरती क्षेत्ररक्षण पाहायला भेटला गेला. शिवाजी पडळकर यांच्या माध्यमातून सुंदर असं क्षेत्ररक्षण. एकेरी धाव आले, एकेरी धावेनंतर धावसंख्या वाढली, धावसंख्या वाढून पोहोचली ती 11 अशी झाली आहे. युवराज वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक, आणि या दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन सज्ज होतो क्षेत्ररक्षक. इथं मात्र बदलण्यात येत आहेत. युवराज मोठा फटका आला या वेळा मात्र क्षेत्ररक्षक. पुन्हा एक झेल मैदानाला दान झालाय. आजच्या या पहिल्या सामन्यातून अनेक झेल सुटताना आपण पाहिलेत. कोडणी संघानं सुद्धा 3-4 झेल सोडले होते. हा झेल मात्र पकडण्यासारखा झेल होता, साधा सोपा झेल होता. इथं मात्र झेल दान झालाय मैदानाला. एकेरी धाव या माध्यमातून पूर्ण झाली आहे. हो सचिन देशमुख, हो काय फटका खेळलाय, सुरेख फटका खेळलाय. षटकार आलाय, सुंदर असा फटका. याच बॅटिंगची मगाशी बोलणी केली होती की अशा पद्धतीचे फटके मारण्यासाठी प्रसिद्ध आहे हा फलंदाज. नक्कीच शिवाजी पडळकर सुद्धा असेच फटके खेळताना आपण बरेचदा पाहिलेत. मात्र आजच्या सामन्यात शिवाजीला काही खास करता आलं नाही. नक्कीच 6 धावा आलेत, 6 धावसंख्या वाढली आहे. धावसंख्या वाढून पोहोचली, धावसंख्या होती ती 18 अशी होते. युवराज सचिनसाठी पुन्हा एकदा अशाच मागच्याच चेंडूचा इथं मात्र ॲक्शन रिप्ले खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. मात्र यावेळा चेंडू आणि बॅटमध्ये कोणत्या प्रकारचा संपर्क नाही आहे. एकेरी धाव आली आहे आणि धाव मात्र एक्स्ट्रा धावाच्या माध्यमातून येते. एकेरी धाव आले, एकेरी धावेनंतर धावसंख्या वाढली आहे. धावसंख्या वाढून पोहोचते ती 19 अशी झाली आहे. या वेळा मात्र झेल टिपला जातोय. फलंदाज संग्राम लेग साईड दिशेने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय आणि बॅटची एज घेऊन चेंडू गेलाय. झेल पकडला जातोय. लेग स्लिप इथं पाहायला भेटली आणि याच माध्यमातून सुंदर असा झेल सुद्धा टिपला गेलाय. फलंदाज बाद झालाय पिंटू अंकुशे. पिंटू अंकुशेची जागा घेण्यासाठी मैदानात नवीन फलंदाज दाखल होतो तो तौफिक. एकोणीस धावांच्या वरती इथं मात्र पहिली विकेट कोडणी संघाची गेली आहे. आपण जर पाहिलं गेलं तर विजयासाठी 32 धावांचा आव्हान आहे आणि सुंदर सुरुवात पाहायला भेटली. सलामीचे फलंदाजांनी दोघांनी एक चांगली सुरुवात करून दिली आहे. तौफिक नवीन फलंदाज दाखल होतोय मैदानावरती. अद्याप जर पाहिलं गेलं तर आपल्याला 13 धावा बनवायचे आहेत. याच षटकातून सचिन देशमुखच्या बॅटमधून एक सुंदर फटका पाहायला भेटला होता, षटकार पाहायला भेटला होता आणि आता मात्र आवश्यक धावसंख्या जी आहे ही आता मात्र थोडीशी आवाक्यात दिसते. युवराज षटकातील पुढील चेंडू घेऊन सज्ज होतोय, सामोर जातोय नवीन फलंदाज तौफिक. पहिला चेंडू ऑफस्टॉमच्या बाहेरील चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला गेला. चेंडू आणि बॅटमध्ये कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही. षटक संपलंय. 2 षटकाचा खेळ संपला. धावसंख्या ती 19 म्हणजेच जिंकण्यासाठी अद्याप आपल्याला 12 चेंडूवरती 13 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 13 धावांची गरज. फ्रेंड्स ग्रुप आयोजित चेअरमन चषक 2025 मान्य श्री निकू पाटील अध्यक्ष निप्पाणी टाउन प्लॅनिंग यांच्या अनमोल अशा सहकार्यातून ही स्पर्धा या ठिकाणी संपन्न होते.
आणि याच स्पर्धेतील आजचा हा तिसरा दिवस आहे. गोलंदाजी मार्कमध्ये बदल पाहायला भेटतोय. बॉलर नेम प्लीज. किरण बॉलर कोण आहे? ऐकू आलं का तुम्हाला? अरुण गोलंदाजी मार्कमध्ये दाखल झाला तो अरुण. सापड जातो सचिन देशमुख. 12 चेंडू 13 धावांची गरज. षटकातील पहिला चेंडू. सुरेख फटका आहे, सुंदर फटका. चेंडू गेलाय सीमारेषा पार. पायचा षटकार की चौकार? चौकार आलाय. सुरेख फटका. अरुण डावखुरा गोलंदाज. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू सचिनच्या रडार मध्ये गेलाय. कव्हर क्षेत्रातून चेंडूला पाठवलाय सीमारेषा पार. आता मात्र 9 धावांची गरज आहे. 11 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. सचिन देशमुख आता जर मात्र आपण पाहिले गेलं तर या धावसंख्या जी आहे ती आता मात्र अवाक्यात आली आहे. कारण 11 चेंडू आणि 9 धावा. अरुण डावखुरा गोलंदाज षटकातील पुढील चेंडू घेऊन. आणखीन एक मोठा फटका. यावेळा शिवाजी पडळकर इंटरेस्टेड होता या कॅच साठी. मात्र चेंडू गेला सीमारेषा पार. 4 धाब्यांसाठी. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 मोठे फटके, 2 चौकार आलेत. विजयासाठी आता फक्त 5 धावांची गरज आहे. कोडणी विरुद्ध गलगले असा हा सामना सुरू आहे. आणि इतर रनचेस आता मात्र कोडणी संघासाठी सोपी होते. फक्त 5 धावांची गरज आहे. 10 चेंडू 5 धावा. इथे मात्र फलंदाज बाद झालाय. क्लीन बोल्ड झालाय. बट कनंगले आणि सिरपेवाडी दोन्ही संघाला विनंती आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. बट कनंगले आणि सिरपेवाडी दोन्ही संघाला विनंती आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. सचिन देशमुख बाद झाला आणि सचिनची जागा घेण्यासाठी आता मैदानात दाखल होतो तो अजित सौंदर्गेकर. आणखीन एक आयकॉन खेळाडू, गिरगाव गावचा एक स्टार खेळाडू आता मात्र मैदानात दाखल होतो. जिंकण्यासाठी फक्त 5 धावांची गरज आहे. 9 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. सुंदर फलंदाजी पाहायला भेटली सचिन देशमुखच्या बॅटमधून. नक्कीच धावा कमी होत्या मात्र सचिनचे प्रयत्न अत्यंत सुंदर. शिरपेवाडी संघाला विनंती आपण नाणेफेकीसाठी. दर्शन टॉस घ्या. दर्शन टॉस घ्या ना. षटकातील पुढील चेंडू 5 धावांची गरज आहे. अजित सौंदर्गेकर. हो यावेळा मात्र हलक्या हाताने चेंडू खेळून काढलाय. डीप पॉइंट क्षेत्रात चेंडू गेलाय. याच दरम्यान एकेरी धाव घेण्यात यश आले अजितला. या एकेरी धाव्यानंतर धावसंख्या वाढली आहे. 28 अशी धावसंख्या झाली. 4 धावांची गरज आहे. तौफिक फटका आलाय. फटक्याला पाठवलाय सीमारेषा पार. चौकार आलाय. सामना संपलाय. सामना जिंकलाय. कोडणी संघाने हा सामना जिंकलाय. तौफिक याच्या बॅटमधून विजयी धाव आली आहे. आणि पुढचा सामना या ठिकाणी बट कनंगले विरुद्ध सिरपेवाडी हा सामना होणार आहे. आणि याच सामन्याची नाणेफेक निप्पाणीचे एक लेजेंड खेळाडू, एक नामांकित फलंदाज चांद उस्ताद यांच्या हस्ते या ठिकाणी नाणेफेकीचा कौल केला जातोय. बट कनंगले विरुद्ध सिरपेवाडी